अमरावती महानगरपालिकेच्या प्रशासनाने वाढवलेल्या मालमत्ता कराविरोधात अनेक निवेदने, आंदोलने काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले होते। तत्कालीन पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करवाढीला स्थगिती मिळावी असे सांगण्यात आले होते, परंतु महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त मालमत्ता कर लागू केल्याने आज अमरावती महानगरपालिकेच्या 5ही झोन कार्यालयावर काँग्रेस पक्षाच्या वतीने हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते। भाजपच्या काळात भाजपने भ्रष्टाचाराशिवाय कोणतेही काम केले नाही असा आरोप देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे। अमरावती शहर काँग्रेस कमिटीतर्फे अमरावती महानगरपालिकेच्या प्रशासनाने जो अवाजवी आणि अवास्तव अशी जो प्रॉपर्टी टॅक्स मध्ये जी वाढ केलेली आहे, घर टॅक्स मध्ये जी वाढ केलेली आहे, ही वाढ जवळजवळ 16-17% आहे। 2006 नंतर खरं तर टप्प्याटप्प्याने ही वाढ करायला पाहिजे होती, पण 2006 नंतर आजपर्यंत वाढ न झालेली असल्यामुळे एकदम चौपट पाचपट टॅक्स जो वाढवलेला आहे त्या बाबतीत लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात असंतोष आहे। मला एक गोष्ट समजत नाही की मुंबईला घर टॅक्स मी वाढवला नाही, तुम्ही मोठ्या बोल्ड अक्षरात परवा लिहून आणलं की मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणत्याही प्रकारचा हाऊस टॅक्स वाढणार नाही। मग अमरावती पालिकेच्या बाबतीत ही सापत्य भावना तुमची काय? एका महानगरपालिका जी सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे, काही राज्याच्या अर्थसंकल्पापेक्षा त्यांचा अर्थसंकल्प मोठा आहे, त्या महानगरपालिकेमधल्या राहणाऱ्या लोकांना एक न्याय तुम्ही देता आणि अमरावती शहरासारख्या मध्यमवर्गीय वस्ती असलेल्या लोकांचा तुम्ही अलग न्याय देता। हे मला वाटते अत्यंत चुकीची धोरणाचा निर्णय आहे। आणि या अमरावती अमरावती जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी DPDCच्या मीटिंगमध्ये ही करवाढ आम्ही दरवाढ रद्द करू अशी घोषणा केल्यानंतरही सुद्धा ही दरवाढ त्यांनी रद्द केलेली नाही। मला वाटते याचा फार मोठा असंतोष पूर्ण अमरावती शहरामध्ये पसरलेला आहे। लोकांनी ठरवलेलं आहे की ही दरवाढ जर रद्द झालेली नाही तर आम्ही हा हाऊस टॅक्स भरणार नाही। आणि काँग्रेस कमिटीने मोठा निर्णय याबाबतीत घेतला आहे की 8-10 दिवसाच्या आतमध्ये जर हा दरवाढ रद्द झाली नाही तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन पूर्ण अमरावती शहरामध्ये आम्ही राबवू आणि असंख्य लोकांना या आंदोलनामध्ये सहभागी करून ही अमरावती महानगरपालिकेची प्रशासकीय व्यवस्था आहे ही कोलमडून पडेल हे करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। शहर शाखेच्या माध्यमातून अमरावती मनपानं जो कर वाढवला आहे त्या कराच्या निषेधार्थ तो कमी करण्यासाठी सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं संपूर्ण अमरावती शहरात प्रत्येक प्रभागात ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। निश्चितच शहर अध्यक्ष बबलू शेखावत असतील, सुनील भाऊ देशमुख असतील, किशोर भाऊ बोरकर असतील, रामेश्वर भाऊ अभ्यंकर असतील, आमचे नितीन भाऊ कदम या सर्वांच्या माध्यमातून या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आणि येणाऱ्या काळात हा जो वाढीव कर आहे तो रद्द करण्यासाठी आम्ही भाग पाडणार म्हणजे पाडणार। अमरावती शहर काँग्रेस कमिटीतर्फे अमरावतीचे जे 5ही झोन आहेत, झोन कार्यालय महानगरपालिकेचे, जिथं ज्या लोकांनी ऑब्जेक्शन दाखल केले तिथं आम्ही हे निदर्शने आणि हे काँग्रेसचं एक शेवटचं आंदोलन आहे याच्या म्हणजे शांततेचं, याच्यानंतर आम्ही आक्रमक पवित्र धरू। त्याच्या मागचं कारण असं आहे की तुम्ही पाहत असाल की 1.5 वर्षा अगोदर जेव्हा त्यांनी टॅक्स वाढवला होता तेव्हाचे पालकमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी स्थगिती दिली होती। त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी मोठे शहरात फ्लॅक्स लावले होते अभिनंदनाचे की टॅक्सला स्थगिती मिळाली आहे, पण आता त्यांनी डबल ठोस धंदा म्हणजे टॅक्सच्या सगळ्या शहराच्या लोकांना टॅक्स पावती पाठवणं चालू केलेलं आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी अमरावती शहराच्या लोकांची दिशाभूल केली आहे। मागील 2 वर्षात आणि 5 वर्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराच्या शिवाय कोणतंच काम केलं नाही। हजारो प्रकरण त्यांचे भ्रष्टाचाराचे आहे। त्या भ्रष्टाचाराच्या पैशातून प्रशासन आणि सगळ्यांनी मिळून पैसे खायचे आणि ते पैसे वसूल करण्यासाठी अमरावती शहराच्या लोकांवर टॅक्स लागणे हा त्यांनी धंदा लावला आहे। स्मार्ट सिटीच्या नावानं कितीतरी पैसे खाल्ले, पण स्मार्ट सिटीचा आता पत्ता नाही आहे। म्हणून भारतीय जनता पार्टी या शहराच्या लोकांना लुटण्याचं काम आणि महानगरपालिकेचं टॅक्स वसूल करून ग्रामपंचायतची सुविधा देण्याचा धंदा या भारतीय जनता पार्टी आणि मनपा प्रशासनाने लावलेला आहे। म्हणून आम्ही आजचं हे आंदोलन याच्यासाठी आहे की याच्यानंतर आम्ही सगळ्या लोकांना आवाहन केलेलं आहे
कोणीही जोपर्यंत टॅक्स कमी होत नाही कोणीही टॅक्स भरू नये. हे समजा सक्तीच्या वसुलीसाठी आले तर काँग्रेस पूर्ण ताकदीनं ज्याचं घर वसुली करण्यासाठी येतील त्याच्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे. म्हणून कोणताही विषय हा विषय जोपर्यंत मनपा प्रशासन आणि भारतीय जनता पार्टी टॅक्सचा विषय याला स्थगिती किंवा रद्द करत नाही तोपर्यंत काँग्रेसचं आंदोलन चालू राहील. AS न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावतीवरून सहसंपादक रुपालीसह अनिल साखरकर.